योजना कोणाला द्यायची गरज नाही, शासनाची योजना याचा लाभ घ्या प्रत्येकाने, आणि गैरसमज कोणाचे करून घेऊ नका. याचा फायदा सगळ्या गावकऱ्यांना होणार आहे. आता जी म्हटलं मी बांधाचे वाद, हे बांधाचे वाद का झाले की आपण चळवळीच्या माध्यमातून सर्वात पहिलं शिव रस्ते खुले करायला चालू करतोय साहेब. शिव म्हणजे गावाची एक बॉर्डर आली, एक हद्द आली गावाची. जर गावाची हद्द फिक्स नसेल, गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची, जशी आपण म्हणतो राज्याची तशी देशाची प्रत्येकाला हद्द आहे. जर गावाचीच हद्द फिक्स नसेल तर अंतर्गतलं क्षेत्र बरोबर बसणार आहे का? मग आपण एक स्ट्रॅटर्जी लावली काम करताना. 15 रस्ते जे राज्यभर करतोय त्यात केलं की पहिले शिवरस्ते खुले करायचे प्रत्येक गावात. शिवरस्ते खुले केले म्हणजे तुमच्या चारही बाजूची गावाची शिव खुली झाली, हद्द निश्चित झाली. तुमच्या गावातही क्षेत्र जे काय असेल 5,000, 10,000, XYZ जे काही क्षेत्र असतात ते फिक्स झालं. हे झाल्यामुळे तुमचे येत्या काळात आपण जसे आज शिवरस्ते, पानंद रस्ते खुले करतोय किंवा शेतरस्ते, जेवढ्याचा प्रश्न आहे प्रत्येक शेतकऱ्याला, आज रस्ता नाही म्हणून तिथे घरात भांडणं तंडणं, प्रत्येक भावाभावामध्ये वाद आहे. हे प्रश्न मिटल्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे महाराष्ट्र मोजणी. जे बांधाचे पण वाद आहेत ना, जे आता मग सांगितलं की घराघरात जे वीज पेटू जाते किंवा वाद विकले जाते, की बांधाचे वाद संपुष्टात आणायचे आपल्याला, की महाराष्ट्र मोजणी ट्रायल म्हणून आपण घेणार आहे एका गावात सुरुवातीला अगोदर, की त्या पद्धतीनं मग ती महाराष्ट्रावर संकल्पना राबवली जाईल. त्यासाठी आपण सगळ्यात पहिलं शिवरस्ते खुले करण्याचं काम करतो. हे खूप दूरदृष्टी, आणि हे पिढ्याने पिढ्याचा स्वातंत्र्यापासून या विशेष सांगणं असं वाटतं की आज स्वातंत्र्यापासून आतापर्यंत याविषयी कुठल्याही नेत्यांनी, संघटनेविषयी आवाज उठवला नाही तर काही नाही, कुठेही दाखवून. कारण हे प्रत्येक राजकीय संघटनाला राजकीय याच्यासाठी गेल्या आणि याच्यामध्ये कोणत्याही राजकीय गोष्टीमध्ये पडत नाही. म्हणून हा कळीचा मुद्दा आहे. महाराष्ट्रभर आपण हे स्वतःहून सामान्य शेतकरी एकत्र करून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठीचा प्रयत्न करतो. या संदर्भातले शासन निर्णय विविध आणतोय. आता